तर वाचाळ एखादा साधक असेल ना, तर मी कसं खूप सेवा केली हे सांगण्याचा बडीवार तो फार मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, साधकामध्ये वाचाळता नसते. जो साधक अत्यंत शांत वृत्तीमध्ये पण तितकीच व्यवस्थित त्या ठिकाणी करतो. एखादा साधक असा आहे की तो शांत स्वभावाचा आहे, परंतु त्यांनी कधी सेवा केली त्या ठिकाणी कळणार नाही. त्या उलट एखादा वाचाळ जर त्या ठिकाणी साधक असेल, तर मी कशी सेवा केली किंवा सेवा करत असताना धडपड करणं, गडबड करणं, आवाज करणं, व्यवस्थित न करणं, अशा स्थितीमधला साधक त्या ठिकाणी परमार्थामध्ये आपलाच घात करणारा असतो. परंतु जो शांत रस याचा साधक असेल तो अत्यंत अल्प बोलतो. साधकाची दशा असावी उदास आणि उपाधी नसावी अंतर्बाह्य. त्याच्या ठिकाणी उपाधी नसते, तो शांत असतो. आणि शांत असणारा जो साधक आहे, ऐका, तो प्रवचन असेल, कीर्तन असेल, कथा असेल, त्याची श्रवण करण्याची जी काही क्षमता आहे ती प्रचंड मोठी असते. तो शांत बसून एकाग्र चित्त त्याचं होतं. पण एखाद्या साधकामध्ये बडबडीचं प्रमाण जास्त असेल तर त्याला कथा, कीर्तन किंवा प्रवचन त्याच्याकडनं व्यवस्थित श्रवण होत नाही. आणि मग जर त्या ठिकाणी जर बडबड असेल तर त्याचं लक्ष विचलित होतं आणि कथेशी तो एकरूप होत नाही. म्हणजे त्याला श्रवण जरी झालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या, शांत रसाचा जो साधक असतो त्याची श्रवण करण्याची क्षमता अत्यंत सुंदर असते. आणि म्हणून तो इतर बाकीच्या गोष्टीकडे आकर्षित होतच नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की पारायण चालू असेल, कीर्तन चालू असेल, तो शांत बसत नाही. काही साधक मोबाईल मध्ये सतत लक्ष जाणं, कथेमधून उठून सुद्धा अगदी महत्वाचं काम नसताना सुद्धा मोबाईल वरती बाजूला जाऊन उभी राहणारे साधक ते शांत रसाचे होऊ शकत नाही. कथेमध्ये एकरूपता हवी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून कथा प्रवक्ता आणि श्रोता या दोघांचंही आसन शांत आणि पवित्र असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे शांत आणि पवित्र होत नाही तोपर्यंत आपल्याला ती एकाग्रता बाळगत नाही आणि श्रवण केलेल्याचं मननही आपल्याकडनं होत नाही. आणि म्हणून इथं शांत रस अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही जर पाहिलं तर बघा, उदाहरण जर द्यायचं झालं ना तर हिरामनकडे तुम्ही लक्ष द्या. तो कधी दाट बोलणार नाही, न सांगता अगदी शांतपणे त्याची त्याची सेवा तो करतच राहतो. किंवा एक लक्षात घ्या की श्रवण करत असताना सुद्धा इतर बाकीचं काहीच नाही, वाचाळपणा त्या ठिकाणी अजिबात नाही. आणि म्हणून अशा साधकासाठी भागवतामध्ये अत्यंत सांगितलं, समूळ मावळल्या अभिमान कैची बुद्धी कैचे मन. अभिमान मावळतो, लक्षात घ्या. म्हणून शांत रस साधकामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग बाकी तो बुद्धिवादी होत नाही. तो साधक, ऐका, तो वाचाळ होत नाही किंवा त्याच्या ठिकाणचा देहाभिमान मावळतो. पुढे चित्ताचे चित्तपण, चित्ताची अवस्था सुद्धा त्याची बदलली जाते आणि ब्रह्म परिपूर्ण कोंदाटले शांत रस असणाऱ्या साधकाचं लक्षण सांगितलं की त्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्म हे कोंदाटलं जातं. तो त्याला कोंडून ठेवतो, लक्षात घ्या. पण जर यदा कदाचित अस्थिर साधक असेल तर त्याला हे करणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून एक सांगतो, ऐका, एका जनार्दनी त्याचा मी अंकित.
जो शांत रसाचा साधक आहे, ऐका, राहे पै तिष्ठत चाती त्याचे द्वारी. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जर सांगितलं की 8 दिवस जाऊन बिवडीमध्ये सेवा करा, घरी यायचं नाही 8 दिवस, शक्य आहे का साधकांना? नाही. 5 वर्ष झालं हिरामन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे किंतु परंतु आणि पण नाही, लक्षात घ्या. आणि अशासाठी म्हटलेले आहे की एका जनार्दनी त्यांचा अंकित राहे पै तिष्ठत त्यांची द्वारी. ऐका, अशा साधकाला लोकांत आवडत नाही. शांत रसाचा जो साधक आहे त्याला लोकांत आवडत नाही, त्याला एकांत आवडतो. आणि एकांतामध्ये साधकाचं चिंतन आणि मनन होतं, ते लोकांतामध्ये होत नाही. म्हणून शांत रस हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्या शांत रसाचा साधक त्या ठिकाणी पाहिजे, कारण त्याचा भावच शुद्ध असतो. इथं म्हणले शुद्ध भाव चित्ती तरी काही न लगे युक्ती. त्या साधकासाठी इतरत्र साधन युक्ती अजिबात त्याच्यासाठी काही उपयोगाचे न लगे अनेक विचार, बाकीचा विचारच नाही. ऐका, आणि म्हणून शुद्ध भाव हाची सार, त्याची स्थिरता, त्याची एकाग्रता, त्याचं शांतता, हाच खरा त्याचा भाव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रसंग असा आहे बरं का, एक तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी ऐका. बाबांचं जर लहानपण जर पाहिलं, बाबांचं चरित्र पाहिलं ना, तर त्यांना त्यांच्या लहान वयामध्ये ते कधीच मुलांमध्ये खेळण्यामध्ये रमले नाही. बाबा लहान असताना गाया चरायला पुरंदरच्या पायथ्याशी जायचे. पण त्या पुरंदरच्या पायथ्याशी एकांतामध्ये त्या भजनामध्ये, त्या नामस्मरणामध्ये इतके रमून जायचे की ते एकटे नाचायचे. एवढंच काय, बाबांच्या चरित्रामध्ये नंतरच्या काळामध्ये बाबांना ज्या वेळेला अनुग्रह मिळाला, बाबा आता समंजस झालेले. समंजस झालेले म्हणजे कसे की ते काय बालरूपामध्ये सुद्धा समंजस नव्हते असा भाग नाहीये. पण ज्या वेळेला तारुण्यामध्ये आले त्यावेळेला सुद्धा बाबांनी गावामध्ये राहणं पसंत नाही केलं. बाबांनी लगेच गावामधनं स्थलांतर गावाच्या बाहेर केलं. का तर तिथे शांतता, एकांत आणि ते साधनेला पूरक आहे. म्हणून बाबांच्या जीवनामध्ये पाहिलं तर शांत रस. बाबा कधी खूप बडबड करायचे नाही. खूप चर्चा झाल्याच्या नंतर एखादं वाक्य बाबा बोलायचे. आणि म्हणून शांत रस हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि अशा शांत रसामधला जो साधक आहे, ऐका, बाबांनी त्या वेळेला झोपडीत राहणं पसंत केलं, एक लक्षात घ्या. आणि त्या झोपडीमध्ये त्यांना जो आनंद मिळाला तो अनेक साधकांना महालामध्ये सुद्धा मिळाला नाही. जमिनीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, रघुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. आणि म्हणून एक लक्षात घ्या की शांत रस हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो साधकाच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. अस्थिर साधक जो असतो ना, त्याच्या ठिकाणी शांतताच नसते. त्याची यायची घाई असते, जाण्याची घाई असते. त्यांनी फक्त आश्रमामध्ये येण्याची हजेरी लावण्यासारखं होतं. आणि म्हणून आल्याच्या नंतर स्थिर आणि शांत हे होणं आश्रमामध्ये गरजेचं आहे. यायची घाई झालेली असते आणि जाताना कुणाची तरी गाडी मिळेल का? आणि गाडी जर समजा गेली तर त्याला घरी जायलाच मिळणार नाही का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. म्हणून कधीतरी देवाची द्वारे उभा क्षण भरी, काही क्षण का होईना, पण साधक हा शांत राहणं गरजेचं आहे. आणि तो शांत राहिल्यामुळं त्याची एकाग्रता लवकर बांधते. आणि एकाग्रता बांधलेला साधक हा भगवंताला अतिप्रिय. म्हणून एक लक्षात घ्या,
की त्याचा रंग म्हणून श्वेत सांगितला. श्वेत रंग हा शांततेचं प्रतीक आहे. आमच्या देशाच्या त्या ध्वजावरती पांढऱ्या रंगाचा पट्टा आहे, पण तो काय दर्शवतो? श्वेत कलरचा, पांढऱ्या रंगाचा, शांतता. आणि म्हणून तुम्ही इतर देशाचा जर विचार केला तर तसं पाहिलं गेलं तर भारतामध्ये खूप छान शांतता आहे. आणि म्हणून शांत रस हा सगळ्यात महत्वाचा आहे. चला आपण दुसऱ्या रसाचा विचार करूया. इथे दास्य रस हा सगळ्यात महत्वाचा आहे. दास्य रस हा साधकाच्या ठिकाणी असणं गरजेचंच आहे, कारण ही परमार्थामधली त्याची सुरुवात आहे. आणि ज्या वेळेला परमार्थाची सुरुवात किंवा एखाद्या कामाची सुरुवात ही जर चांगली झाली तर त्याचा शेवटही चांगला होतो. आणि म्हणून साधकाच्या जीवनाची सुरुवात ही दास्यत्व आहे. आणि हे दास्यत्व साधकाच्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं एक सांगतो तुम्हाला की दास्यत्व हा जर रस असेल ना तर त्या साधकाला सुख प्राप्ती ही लवकर होती. शास्त्राने या ठिकाणी सांगितलं, दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. जिथं दास्यत्व आहे तिथं सुखाचा कल्लोळ सांगितला. सुख कमीच पडत नाही, परंतु दास्य करणं हे साधकाच्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून सद्गुरु कार्यामध्ये ज्या साधकाचं दास्यत्व अत्यंत सुंदर आहे, ऐका, दास्य सेवा तो त्या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि चोखपणे, एकाग्र आणि विश्वासाने करतो, मनोभावे करतो. तो साधक भगवंताला अत्यंत प्रिय असं सांगितलं. आणि म्हणून ऐका, असे साधक ज्या आश्रमामध्ये असतात त्या आश्रमाची ती शोभा आहे. आणि म्हणून जेथे वस्ती हरीचे दास, पुण्य पिके पापनाश. दास्यत्व ज्या साधकाने स्वीकारलं त्याच्या ठिकाणचं पाप हे राहतच नाही. आणि दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर, दास्य भक्ती केल्याच्या नंतर, दास्य रस ज्या साधकामध्ये त्याच्या ठिकाणी कुठल्याही साधना बिगर पुण्याचा संचय झपाट्याने त्या ठिकाणी होतो. म्हणून दास्य रस साधकाच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा आहे. आता मी बऱ्याच वेळेला पाहतो, काहींना, मी साधकांना पाहतो की काहींना दास होणं हे आवडत नाही, बर का. सेवा करायला आवडत नाही, दास्यत्व करायला आवडत नाही, त्यांना डायरेक्ट महाराज व्हायचं असतं. पण महाराज पण टिकण्यासाठी सुद्धा त्याला पूर्व त्याच्या जीवनामध्ये दास्यत्व स्वीकारणं गरजेचं असतं. कारण दास्यत्व ज्यांनी स्वीकारलंय त्याच्या ठिकाणी देहाभिमान होणार नाही. आणि त्याची भक्ती शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहते, अन्यथा ती टिकणार नाही. यदा कदाचित दास्यत्व नसेल तर अभिमान होण्याची शक्यता आहे. आणि अभिमानामुळे साधक हा त्या ठिकाणी नको त्या मार्गाला जातो. आणि म्हणून सांडोनिया देहाभिमान तोची निज मुक्त जाण. ज्याला मुक्त व्हायचंय त्याने बाकी दास्य रस हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यासाठी. ज्याला मुक्त व्हायचे, घोर तपश्चर्या करण्याची गरज नाही, पण दास्यत्वामध्ये बाकी सहज तो परमात्मा त्याच्यापर्यंत साधक सहज पोचू शकतो. त्याचं कारण आहे की दास्यत्व ज्याने स्वीकारले त्याच्या ठिकाणी मीपणा राहत नाही, गर्व त्या ठिकाणी होत नाही, देहाभिमान त्या ठिकाणी गळून पडतो. काही लोक म्हणतात की महाराज आम्ही घरी तांबे भरून कधी घेतला नाही, आणि मग इथं आम्ही कशी सेवा करायची. तू घरी राव बहादूर बोरावकी जरी असले तुम्ही तरी त्याचा उपयोग नाहीये इथे. सद्गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर त्याला दास्यत्व स्वीकारावंच लागतं. जर भगवंतानी स्वीकारलं तर तुम्ही आम्ही कोण, कोणत्या गावचे पाटील.
म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हा मनविलो दास, केली उत्तिष्ठाची आस, मुखी घालावा कवळ, जरी तू होशील कृपाळ. त्या देवांनी त्या गोपगड्यांचा सुद्धा दास्यत्व स्वीकारलं. मधुमंगल नावाच्या त्या ब्राह्मणाच्या मुलाचं उत्तिष्ठ खाल्लं देवानी. त्या गोपगड्यांची सुद्धा कामं केली, प्रत्येक गोपिकेचं काम केलं. आणि अनेक वेळा कथेमध्ये जनाबाईचं जात सुद्धा त्यांनी ओढलं, दळण दळू लागला. मग जर भगवंतानी दास्यत्व स्वीकारलं, आम्हाला ते स्वीकारणं गरजेचंच आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आम्हाला अभिमान असावा बरं का, पण कशाचा असावा हे सगळ्यात महत्वाचं आहे. नको त्याचा अभिमान असणं काही उपयोगाचं नाही. आम्हाला वैराग्य प्राप्त व्हावं, ऐका, आमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. एवढंच नाही तर भक्तीच्या रंगामध्ये त्या ठिकाणी हो रंगून जाऊ, याचा अभिमान ठीक आहे, पण नको त्याचा अभिमान असल्याच्या नंतर काही उपयोग नाही. काही लोकांना मी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध अशा लोकांना, काही साधकांना मी जेवणाची व्यवस्था करायला सांगितली, पण त्या साधकांनी स्वतः न करता दुसऱ्याकडे बोट दाखवलं आणि त्याला करायला लावली. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला ते आपल्या हातून अशा ज्येष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध अशा लोकांची सेवा घडल्याच्या नंतर ते आम्हाला आशीर्वाद देतात, लक्षात घ्या. आणि आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही तर ते ज्ञानवृद्ध असतात, त्यांनी त्या अन्नाला जर स्पर्श केला तर ते अन्न सुद्धा परब्रह्म होत आहे. आणि त्यांची उत्तिष्ठ मिळावीत ही देवानी त्या ठिकाणी वाट पाहावी. मग आमच्या ठिकाणी तर फार महत्वाचं आहे, त्या देवानी कोणाकोणाची सेवा केली हो. जर देव सेवा करतो त्यांनी दास्यत्व पत्करलं तर साधकाच्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला जे ज्ञान दिलेले ते ज्ञान नावाचं शस्त्र, त्या शस्त्राने कुसंग छेदता येतो. पण ज्ञान नावाचं शस्त्र आपल्याला प्राप्त केव्हा होईल, ऐका, तर आमच्या ठिकाणी दास्यत्व असेल तर ते शस्त्र आम्हाला मिळू शकतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला मी बघतो, चर्म रंगू लागे रोहिदासा संगी. अरे त्या देवानी रोहिदासांच्या बरोबर ते चमड असणार ज्याचा वास येत होता, ते रंगवत होता देव. म्हणजे रोहिदासांची सुद्धा सेवा देवानी केली. कबीराचे मागे शेले विनी, कबीराला देव शेले विनू लागला. म्हणजे कबीराचं सुद्धा काम देवाने त्यांनी दास्यत्व स्वीकारलं. सजन कसाया विकू लागे मांस, कसायाचं मांस विकू लागला देव. माळ्या सावत्याचा खुरपू लागे, सावता महाराजांच्या मळ्यामध्ये त्यांनी काम केलं. मग त्या देवानी दास्यत्व त्या ठिकाणी स्वीकारलं. तुम्हा आम्हाला लाज वाटायची कारण काय आहे, ऐका. नरहरी सोनार घडा फुंकू लागे, त्या नरहरी सोनाराचा त्या ठिकाणी त्या भट्टीचा हे फुग फिरवत होता तो देव. सोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखोबा महाराज, ऐका, मेलेली जनावर सुद्धा देवानी चोखोबा महाराजांच्या बरोबर गावातून बाहेर गावच्या वेशीवरती ओढून न्यावीत. काय काम केलंय मला सांगा. मग जर आम्ही विचार करा की जर देवानी एवढी हीन प्रकारची जर कामं केली तर आम्ही असे काय मोठे आहोत. आम्हाला 4 हात तर नाही ना दिले, 4 भुजा तर नाही ना आम्हाला. आणि म्हणून कोण, एक लक्षात घ्या, कुळाचा अभिमान, जातीचा अभिमान,
नावाचा अभिमान, वर्णाचा अभिमान, आम्ही हे घेऊन बसलो. प्रत्यक्षात भगवंतानी सृष्टी निर्माण केली तो देव मीराबाईसाठी घेतो विष प्याला. अरे विष सुद्धा त्यांनी स्वीकारलं. एवढंच नाही महाराज, दामाजीचा झाला पाडेवार, घडी फुंकू लागे गोऱ्या कुंभाराची. गोरोबा काकांच्या इथं देवानी माती व्हावी, मडकी बनवावी. ऐका, हुंडी त्या मेत्याशी अंगी भरी. ज्यांचं कर्ज होतं ते कर्ज सुद्धा देवानी फेडावं. देवानी दास्यत्व पत्करलं. म्हणून साधकाने लक्षात घ्या की आम्ही कोणी फार मोठे नाहीये, आणि ते जर स्वीकारलं. ऐका, मी सांगू तुम्हाला, मला अभिमान वाटतो. काही अशा साधकांचं तोंड भरून कौतुक करावं असं वाटतं. अरे सगळेजण सप्ताहामध्ये झोपी गेल्याच्या नंतर मध्यरात्रीच्या वेळेला एका हातामध्ये खराटा, एका हातामध्ये ते फिनेल घ्यायचं आणि शौचालय धुवून काढायचं. मी सांगू तुम्हाला, किती जरी मोठी तपश्चर्या केली तरी सुद्धा या सेवेत करणारा असा साधक हा सर्वश्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा, हरीचे दास जगी बळीवंत नाही, भीत कळी काळा. त्यांना बाकी अशी सेवा केलेलं त्या साधकाच्या ठिकाणी भय उरत नाही. मृत्यू जरी आला तरी सुद्धा त्या साधकाला त्या ठिकाणी भय त्या ठिकाणी होत नाही, असं भगवंत त्याला वरदान देतो. आणि म्हणून दास्य रस हा साधकाच्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून वैष्णवांची सेवा करणं जो साधक याच्यामध्ये धन्यता मानतो, ऐका, तो साधक सर्वश्रेष्ठ आहे. एवढंच नाही, वैष्णवांचा दास झाला नारायण, काय त्या मिळोनी असो सुख. त्याला त्या विचार करा, वैकुंठीचा तो भगवंत, पण अशी सेवा करण्यामध्ये त्याला काय आनंद आला असेल. आणि म्हणून एक लक्षात घ्या, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, आणि केवळ दास्यत्वानी प्रभू रामचंद्राची चरण त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि म्हणून दास्यत्व यशाही त्वम रिपोहा. एक लक्षात घ्या, या श्लोकामध्ये अत्यंत सुंदर सार सांगितला. दास्य रसाचं महत्व सांगतो तुम्हाला, ऐका. हे करत असताना जर आत्यंतिक पापाचा संचय जर साधकाच्या ठिकाणी असला, नीट ऐका, त्याचं पूर्व त्या ठिकाणी कर्म दूषित असेल, पूर्व संचित अत्यंत विचित्र असेल, अशा साधकाच्या ठिकाणी दास्यत्व जर असेल तर पाठीमागचं संचित आणि कर्म बदलण्याची त्याची ताकद आहे. आणि म्हणून दास्यत्व यशाश्वितम रिपोहा, पाप जिते ताहा दासता मितीही. पापाची निवृत्ती हा साधक सहज करतो आणि पुण्य संचय काही क्षणामध्ये वाढवतो. आणि म्हणून दास्य भक्तीने साधक पापाची निवृत्ती करतो आणि पुण्याची प्राप्ती करतो. आणि म्हणून दास्य रस हा अत्यंत महत्वाचा आहे, आणि म्हणून त्याला पिवळा रंग दिलेला आहे. ऐका, पीत रंग त्याचा आहे. आता पुढे जाऊया थोडस, की सख्य रस. या सख्य रस सुद्धा फार सुंदर आहे. ऐका, सख्य रस म्हणजे सख्य भक्ती, म्हणजे मित्रता भक्ती. म्हणजे आपला सख्य जसा आपला एखादा मित्र असतो, तसं काही साधक असे आहेत की त्या साधकाचे साधू संत आणि भगवंत अत्यंत सख्य असतात. ते त्याच्यावरती इतका त्याचा अधिकार वाटू लागतो, आपल्या सद्गुरूवरती, संतांवरती सहज अधिकार त्याला त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर वार्तालाप करण्याचा प्राप्त होतो.
त्याच्या अंतःकरणामधल्या सगळ्या गोष्टी सहज आणि अत्यंत पवित्र मनाने त्या ठिकाणी तो वार्तालाप करू शकतो. काही लोकांच्या ठिकाणी भीती असते बघा, की महाराजांच्या बरोबर हे मी कसं बोलू, महाराजांना हे सांगितलं तर चालेल का? पण एक लक्षात घ्या, ज्याचं आपल्या सद्गुरूची सख्यत्व निर्माण होतं ना, त्याला अधिकार आहे त्या सद्गुरूंना सुद्धा सहज काही पण विचारावं आणि मला ते सांगतीलच, हा अधिकार सद्गुरूवरती गाजवणारा सख्य रसाचा साधक आहे, की ज्याचा सद्गुरूवरती सुद्धा अधिकार चालतो. एक लक्षात घ्या. आणि म्हणून सख्य हा जो रस आहे साधकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सख्य रस ज्या साधकाच्या ठिकाणी असतो तो भगवंत म्हणतो की हा मला अत्यंत आवडतीचा भक्त आहे, मला जवळचा वाटतो, माझ्या परिचयाचा वाटतो. आणि म्हणून सख्य भक्ती सगळ्यात महत्वाची. सख्य भक्तीचा एक दुसरा एक हे सांगतो ऐका, की सख्य भक्ती जी आहे, सख्य भक्तीचा एक सगळ्यात महत्वाचं लक्षण सांगतो, मनमोकळेपणाने बोलणं. मनमोकळेपणाने साधक हाच बोलू शकतो की जो सख्य रसामध्ये तो त्या ठिकाणी आहे. सख्यत्व त्याला सखा वाटतो आपला. आणि म्हणून ऐका, नामदेव महाराजांचं वादळामध्ये झोपडं उडून गेलं. नीट ऐका सगळेजण. आणि आता करावं काय, फार मोठं वादळ झालं, घराचं छप्पर उडून गेलं, उघड्यावरती संसार पडला. नामदेवराया वगैरे एवढं मोठं कुटुंब, परंतु विचारामध्ये पडलं, आता करावं काय, कुठून घर उभं करणार. आणि नामदेवराया तर काही काम करत नव्हते, भगवंताचं अखंड चिंतन भजन आणि त्याच्यामध्येच नाचणं, कीर्तनामध्येच. पण घरामध्ये बाकी आर्थिक बाबतीत फार मोठ्या प्रमाणाची त्रुटी झाली आणि घर उभं करणार कसं, विवंचना. पण ऐका, भगवंतानी त्यावेळेला यावं आणि नामदेवरायांचं घर संपूर्ण उभं करावं. एवढंच नाही, देवा नैवेद्य तुला प्राशन करावा लागेल. सख्यत्व, देवावरती सुद्धा अधिकार गाजवणं, याला सख्य रस म्हणतात. जनाबाईच्या साठी त्या ठिकाणी जात ओढावं आणि जनाबाईंनी त्यावेळेला सांगावं की माझ्या कामाला हातभार लाव, आणि देवानी ते आवडीने करावं. म्हणजे याचा अर्थ तो सख्य रस आहे. म्हणून ऐका, अनेक प्रसंग त्या ठिकाणी आहेत. नामदेवरायांनी त्यावेळेला भगवंताला जेवण घेऊन जावं, नामदेवरायांच्या हातनं ते प्राशन करावं. आणि म्हणून लडी बाळ नामा, तो लाडका होता देवाचा, विठोबाचा दास. तो इतका जवळचा होता की नामदेवराया आणि देव हे नामदेवरायांच्या इथं भोजन झाल्याच्या नंतर सुद्धा आहे ना, एकत्रित बसून गप्पा गोष्टी करत होते. चालायला जाताना नामदेवराया बरोबर, कीर्तनामध्ये नामदेवरायांनी नाचावं, देवानी सुद्धा तिथं नाचावं. सख्यत्व होतं, लक्षात घ्या. आणि मग म्हणून हा जो भाव जो आहे तो सख्य रसामध्ये मोडतो. लढीवाळ नामा, विठोबाचा दास, तयाचे चरणी दंडवत. ऐका, भक्त शिरोमणी, भक्त शिरोमणी ही पदवी मिळाली केवळ सख्य भक्तीमुळे मिळाली. आणि म्हणून एक लक्षात घ्या की साधकाच्या ठिकाणी सख्य रस हा असणं गरजेचं आहे. आणि जर तो नसेल तर मग बाकी तो साधक मन मोकळेपणाने बोलू शकत नाही आणि त्याच्या अडचणी सुद्धा दूर होऊ शकत नाही. आणि सख्य भक्ती ज्याच्या ठिकाणी त्याचा अधिकार असतो, महाराज मला हे कळालं नाही, हे मला कृपा करून तुम्ही सांगा, तो अधिकार प्राप्त होतो, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला आमच्या गुरु महाराजांच्या बरोबर
काही भागामध्ये जायचो आणि तिथं गेल्याच्या नंतर काही लोक, काही स्त्रिया अशा होत्या. एक प्रसंग सांगतो आठवला म्हणून, की बोपुडीमध्ये सगळी लोक जमली, दापोडीमध्ये, बोपुडीमध्ये. आणि मग देशपांडे अण्णा असतील, महामुनी असतील, ही सगळी त्यावेळेची वाचक मंडळी होती. ग्रंथाचं अध्ययन करणारी लोक होती. अनेक विषयावरती चर्चालाप करणारी होती. बाबांच्या समोर हा भागवतामधला संवाद सुरू झाला. सगळे अधिकारी पुरुष होते, ऐका. आणि बाबा त्यावेळेला मोरे साहेबांच्या घरी होते. पण भागवतावरती विषय निघाल्याच्या नंतर सगळे मंत्रमुग्ध. देशपांड्यांनी एखादा विषय काढला तर त्या ठिकाणी लगेच आप्पा महामुनींनी वेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी वार्तालाप करावा. आणि श्रवण करताना हे मंथन एवढं सुंदर असायचं. पण सगळ्यांनी सगळ्यांच्या बाजू मांडल्या, सगळेजण बोलू लागले काय. आणि सगळ्यांना बाबा बोलायला द्यायचे. तुझं काय मत आहे रे, तुला काय याच्याविषयी म्हणायचे रे. पण बाकी सगळ्यांवरती आलं. आणि बाबांच्या शेजारी मोरे आई साहेब बसल्या होत्या. मी सख्य रस सांगतोय, नीट लक्षात घ्या. आणि बाबांच्या शेजारी मोरे आई साहेब बसलेल्या होत्या. आता बाबा म्हटले की थांबा रे, आता सगळ्यांचं बोलणं झालं, आता ही माझी मुलगी बोलत, ऐका. आता मोरे आई साहेबांनी कधी प्रवचन नाही, कधी वाचन नाही, पण एकच, बाबांची सेवा रात्रंदिवस आणि सख्य. आरशामध्ये बघायचं, नटायचं. बाबा गेले तरी सुद्धा त्या आरशाच्या समोर बसायचं आणि म्हणायचं की बाबा मी कशी दिसते. हा अधिकार सख्यत्वाचा आहे, लक्षात घ्या. एवढा अधिकार की बाबा जरा शांत राहा, मला काम करू द्या. हा अधिकार मोरे आई साहेबांचा होता, सख्य. आणि सगळ्यांची चर्चा झाली. म्हणली आता अरे ही बोलत. मोरे आई साहेब म्हणली बाबा मी कधीच काय बोललेली नाही. मी काय बोलणार. अरे तू बोलणार. आणि बाबांनी तिच्या मांडीला आपल्या गुडघ्याचा स्पर्श केला, ऐका, आणि बोल. मोरे आई साहेब कधी न बोलणाऱ्या एवढ्या ताड 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 ते बोलण्याचा आवेश. म्हणजे शक्तिपात केला बाबांनी त्यावेळेला, लक्षात घ्या. सहज शक्तिपात, कारण सख्यत्व होतं, लक्षात घ्या. आणि अशा त्या आविर्भावामध्ये बोलल्या की देशपांडे अण्णा, आप्पा महामुनी ही सगळी माणसं पाहत राहिली की मोरे आई साहेबांचा एवढा अभ्यास आहे, एवढं वाचन आहे, एवढा व्यासंग आहे, हे आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही. आणि बाबांनी काही वेळापुरतं त्या ठिकाणी एवढ्या बोलल्या, सगळी निरव शांतता झाली. कुणी एक वाक्य बोललं. एवढे त्या सुंदर असं एका माग एक वाक्य त्या ठिकाणी फेकू लागल्या, ते वक्तृत्व असं निर्माण झालं. आणि हळूच बाबांनी स्पर्श त्या ठिकाणी झालेला काढून घेतला आणि मोरे आई साहेब शांत झाले. मला सांगायचे काय, ऐका, सख्य भक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. मोरे आई साहेबांच्या भक्तीमध्ये सख्य रस त्या ठिकाणी दिसत होता. आणि म्हणून खरे मार्गदर्शक जे सद्गुरू असतात त्याच्यापासून कुठेही जाण्याची गरज नाही. अशी स्थिती साधकाच्या अंतःकरणामध्ये फक्त सख्य भक्तीमधनच निर्माण होते. मला आता कुठेही जायची गरज नाही, बस माझा आता साखा आहे, मला आता का कोणाकडेही जायची गरज नाही. आणि म्हणून ज्या वेळेला साधक हा फळाची न अपेक्षा धरता साधक सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य असं शरण जातो ना, त्याला म्हणायचं सख्य भक्ती. सख्य रस हा सगळ्यात साधकाच्या ठिकाणी, आणि सख्य रस ज्याच्या ठिकाणी असतो ना तो सदैव आनंदी असतो साधक. हे त्याचं लक्षण आहे. सगळ्यात महत्वाचं तो समाधानी असतो, प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावरती असते. पण ज्याच्याकडे सख्य भक्ती ही नाही ना, तो साधक सदैव त्याच्या चेहऱ्याकडे पहा, माळ काटलेला खाकाना दिसतो.
आणि म्हणून ज्या साधकाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असते, आनंद असतो, समजायचं की त्याच्या ठिकाणी दास्यत्व हे अत्यंत सुंदर आहे. आणि म्हणून सद्गुरूंशी सख्यत्व ज्याचे असते ना, त्याच्या ठिकाणी आनंद हा असतो आणि त्या आनंदाची लूटमार तो करत असतो. त्या आनंदामधला रस तो घेत असतो, आनंदामध्ये नाचत असतो, आनंदामध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत असतो आणि तो स्वतःला त्या ठिकाणी धन्य मानतो. आणि तो बाकी त्यावेळेला आपल्या सद्गुरूंच्या, आपल्या संतांच्या प्रेमात पडतो. लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्रेमात पडल्याशिवाय काहीच कळत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ऐका, सख्यत्व ही भक्ती आपण जर पाहिलं तर सुदामा आणि श्रीकृष्ण भगवंत यांचा जर आपण जर ती कथा पाहिली तर अनेक वेळाला आपल्याला त्याच्यामध्ये सख्यरस दिसून येतो. काय दिसून येतो? एक अत्यंत गरीब ब्राह्मण पण वनामधनं, काट्यामधनं अनंत अंतर चालून येतो, थकलेला, दमलेला, भूक लागलेली, पायामध्ये काटे रुतलेले, आणि अनंत अशा विवंचनेमध्ये आलेला आपला मित्र भगवंतानी ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला भगवंतानी त्याचं स्वागत इतकं सुंदर केलं की आपल्या स्वतःच्या सिंहासनावरती ऐका सुदामाला बसवलेले आणि त्याचे पाय काटेनी भरलेले, मातीनी भरलेले, चिखलानी भरलेले, स्वतः भगवंतानी पाण्याने धुतले. आपल्या मित्राची आग्रपूजा देवानी केली, लक्षात घ्या. आणि ते पाय धुत असताना पायामध्ये रुतलेले काटे असंख्य, पायामध्ये पायतान सुद्धा घालायला नव्हतं, आणि देवाने ते सगळे काटे सुदाम्याच्या पायामधले काढावेत. याला म्हणायचं सख्य भक्ती. एवढंच नाही तर तुकोबराया, भंडारा, भामचंद्र या अनेक पर्वतावरती भजन करायला जायचे, पण देवाची प्रचिती लवकर आली नाही. परंतु तुकोबरायांच्या सौभाग्यवती त्या ज्या वेळेला आई साहेब त्या डोंगरावरती जात असताना काटा मोडला आणि देवानी बाकी आपल्या हातामध्ये पाय घेऊन जिजामा साहेबांच्या पायातला काटा काढावा, याला म्हणायचं सख्य भक्ती. त्याच देवाला त्याच आई साहेबांनी शिव्या दिल्या, पण त्या शिव्या सुद्धा देवाला प्रसादासारख्या वाटल्या. याला म्हणायचं सख्य भक्ती. सख्य रस हे सगळ्यात महत्वाचं आहे. अर्जुनाने देवाची सेवा करावी आणि देवाने अर्जुनाची सेवा करावी. विचार करा, अर्जुनाचा सारथी बनावं, युद्धामध्ये प्रत्येक वेळोवेळा त्या ठिकाणी अर्जुनाला वाचवावं, याला म्हणायचं सख्य रस. किती प्रेम करावं देवाने अर्जुनावरती, ऐका. आणि म्हणून सख्य भक्ती ही बाकी शक्तिशाली आहे साधकासाठी. साधकामध्ये एक प्रकारची जर शक्ती निर्माण करायची जर झाली ना, सहनशीलतेची शक्ती निर्माण साधकामध्ये केवळ सख्य भक्तीमुळे निर्माण होती. आणि ईश्वरास किंवा सद्गुरूस आपला सखा मानून ज्या वेळेला साधक भक्ती करतो ना, त्यावेळेला त्याला सख्य रस हा प्राप्त होतो. आणि म्हणून ऐका, अर्जुनाचे रथी होय हा सारथी. काय त्या अर्जुनासाठी देवाने काय नाही केलं? भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. अर्जुनाचा रथ त्याने हाकावा आणि अतिशय प्रेमाने सुदाम्याचे पोहे खावेत. ज्या वेळेला उद्धव हा गोकुळामध्ये आला आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर बाकी सगळ्या गोपिका जवळ याव्यात आणि विचारावं की आमचा देव कसा आहे. आणि उद्धवाने सांगितलं, तुम्ही कशाला काळजी करताय, देवाच्या विषयी विरह करू नका, तो कोणत्या पदार्थामध्ये नाहीये, कणाकणामध्ये तो भरलेला आहे. त्या गोपिका म्हणले, तुझं ब्रह्मज्ञान आणि ते तत्वज्ञान तुझ्याकडेच राहू दे. जो मला हंडा उचलून देणारा यमुनेच्या तीरावरती तो कृष्ण मला पाहिजे. किती सख्यतो होतो त्या कृष्णाचं त्यांच्याशी. ज्याने मला त्याच्या बासरीमध्ये मोहून वेड केलं, तो कृष्ण मला हवाय.
ऐका, जो आमच्यामध्ये खेळला. एक गोपिका म्हणली, अरे उद्धवा, तू नको आम्हाला सांगू, सर्व व्यापक अहम ब्रह्मास्मी, सर्व ब्रह्म खलिदम, सगळं तू काही बाकीचं सांगू नको आम्हाला. पण ज्याने माझ्या इथं चोरून दही दूध खाल्लं तो कृष्ण, किती अधिकार होता तो पाहिजे. ऐका, अरे तो उद्धव सुद्धा वेडा झाला. हे सख्य भक्ती त्या ठिकाणी पाहिली त्या गोपगड्यांची आणि तो वेडा झाला. त्याचं ब्रह्मज्ञान त्याच्याकडेच राहिलं. ब्रह्मदेवाचा शिष्य असणारा उद्धव. पण त्यावेळेला बाकी निघाला, त्यावेळेला सगळ्या गोपिकांनी वेगवेगळे पदार्थ देवाला आवडणारे त्याच्याबरोबर रथामध्ये दिले. तोच रथ आता मथुरेमध्ये आला आणि कृष्ण वाट पाहत होता उद्धवाचा. उद्धव आलास, कसे आहेत माझे गोप गोपी का, मला सांग, मला त्यांची आठवण येते, ते माझ्याशिवाय राहतात का. उद्धवाने सांगितलं, देवा माझा अभिमान तुला दूर करायचा होता तर अशा ठिकाणी मला पाठवलंस. माझ्या लक्षात आलं की तू मला तिथं का पाठवलंस, कारण सख्य भक्ती ही सर्वश्रेष्ठ असणारी ती मला त्या ठिकाणी जाणवली. काय दिलंय त्यांनी, आणि ज्या गोपिकांनी पोहे, दही, लोणचं, भाकरी असे साधे पदार्थ त्या ठिकाणी पाठवलेले, देवाने त्याचे गप्पाने भरले. त्यांच्यावरती केलेलं प्रेम आणि सख्यत्व एवढं देवाचं होतं की त्या उद्धवाला देव म्हटला की मला या ठिकाणी 56 भोग खायला मिळतात. मी राजाचा मुलगा आहे. मथुरेच्या राज्य हे एवढं मोठं विस्तारित उग्रसेनाच्या इथे मी आहे. मला रोज त्या ठिकाणी 56 भोग आहेत. पण मला ती आवडत नाही, कारण या पदार्थामध्ये त्यांची सख्य असणारी जी भक्ती आहे त्याचा स्वाद मला या ठिकाणी लागतोय. आणि असं ज्या वेळेला, आणि म्हणून एक लक्षात घ्या, जो साधक ईश्वरास किंवा आपल्या सद्गुरूस आपला सखा मानतो आणि तो भक्ती करतो, तो सख्य रस आहे. ऐका, आणि असा सख्य रस म्हणजे परमार्थामधला हिरवा कंदील आहे. नीट ऐका, आपण नाही का म्हणतो की आता ह्या कामाला हिरवा कंदील दाखवला, म्हणजे साधकाच्या उत्तम स्थितीला जाण्यासाठी तो पहिला हिरवा कंदील आहे. म्हणून या सख्य भक्ती रसाचं जे फूल आहे त्याचा रंग आहे हिरवा. चला पुढे आपण या ठिकाणी एक छोटासा दृष्टांत याचा देतो आणि तुम्हाला पुढच्या 2 रसच पुढे जायचे. 10च मिनिटं राहिलेत आणि 2 रस सांगायचे. ऐका, एकदा दुर्वास हे वैकुंठामध्ये भगवंताला भेटण्यासाठी गेले, कारण दुर्वास ऋषींचं आणि भगवंताचं फार सख्यत्व होतं. पण त्या आनंदामध्ये देवानी आपल्या गळ्यातली अत्यंत सुंदर अशी ती माळ दुर्वास ऋषींना दिली. दुर्वास ऋषींना अत्यंत आनंद झाला आणि दुर्वास ऋषी देवाचा निरोप घेऊन निघाले. ती माळ दिलेलाचा आनंद दुर्वास ऋषींना फार होता. आणि तेवढ्यामध्ये इंद्र ऐरावत या नावाच्या हत्तीवरती बसून, म्हणजे दैत्यांचा संहार, दैत्य रणांगण करण्यासाठी तो निघाला. त्यावेळेला बाकी अत्यंत एका चांगल्या कामासाठी इंद्र निघाला, म्हणून ती माळ आवडीने इंद्राला दिली. इंद्राने काय करावं, इंद्राला त्याच्यातली सख्य भक्ती किंवा इंद्रामध्ये असणारा अभिमान, त्याला त्या ठिकाणी सख्यत्व कशाला म्हणतात हे माहितच नव्हतं. त्या इंद्राने आपल्या हत्तीच्या मस्तकावरती माळ ठेवली, हत्तीने सोंडेने पकडली आणि ती पायदळी तुडवली. आणि हे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला दुर्वासांना राग आला आणि शाप दिला. ऐश्वर्य भ्रष्ट होशील असा हा शाप दिला. म्हणजे इंद्राला सख्य भक्तीचा आणि त्याचा काही संबंधच नव्हता. म्हणून सख्य भक्ती नसेल तर यदा कदाचित आपल्याकडनं सुद्धा कुठला तरी अपराध होण्याची शक्यता आहे. म्हणून साधकाने सावध राहावं. साधव हृदयम मह्यम संत आत्ममेवच्च, या ठिकाणी साधू हे माझे सख्य आहेत, साधू हे माझे सख्यत्वाचे असे आहेत. आणि असा अधिकार
त्यावेळेला बाकी एक दृष्टांत छान आहे. एखादा रस राहिला तर मी पुढे सांगेन, परंतु ऐका, फार सुंदर प्रसंग आहे. पैठणमध्ये घडलेला हा प्रसंग नाथ महाराजांच्या इथला आहे. द्वारकेमध्ये एक ब्राह्मण अनुष्ठान केलं त्याने आणि भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून द्वारकेमध्ये त्याने अत्यंत कडक असं अधिष्ठान केलं. काही दिवस गेले आणि त्याचं ते अधिष्ठान पाहून देवाने त्या ठिकाणी त्याला असं एक आकाशवाणीतर्फे त्या ठिकाणी सांगितलं की अरे, मी इथं नाहीये, मी तुला प्राप्त होणार नाही, आणि तुला जर प्राप्त व्हायचं असेल तर मी महाराष्ट्रामध्ये पैठण या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणून आहेत, त्यांच्या इथं श्रीखंड्या नावानी मी त्यांची सेवा करण्यासाठी आहे. तुला जर माझी प्राप्ती करायची असेल तर तू तिथे ये. प्रसंग मोठा आहे, मी अत्यंत अल्प याच्यामध्ये सांगतो. ब्राह्मण दर मजल दर मजल पैठण मध्ये पोहोचला. आता ऐका, ब्राह्मणांनी पैठण मध्ये प्रवेश केला आणि एकनाथ महाराजांचं घर हे विचारत विचार नाथ महाराजांच्या वाड्याजवळ आला. देव कावडीनी पाणी घेऊन त्याच वेळेला वाड्यामध्ये प्रवेश केला. सगळेजण नीट ऐका. 36 वर्ष देवानी नाथांच्या इथे पाणी वाहिलं आणि म्हणून सख्य भक्ती कशाला म्हणावं आणि सख्य रसाचं महत्व तरी काय. ज्या वेळेला तो ब्राह्मण वाड्यामध्ये प्रवेश करतो आणि नाथ महाराजांना आवाज देतो, पण नाथ महाराज त्यावेळेला देवपूजा करत असतात. देवाने कावड उतरून त्या रांजणामध्ये टाकलेली असते. पाणी त्या ठिकाणी त्या रांजणामध्ये देव भरत असतो आणि ब्राह्मण देवता ज्या वेळेला येते त्यावेळेला देवाने पाहिलं आणि देवाच्या लक्षात आलं की आता बाकीनाथांच्या इथल्या सेवेचे दिवस आपले संपत आले. ऐका, अरे विचार करा की देवानी एका भक्ताच्या ठिकाणी 36 वर्ष पाणी भरावं. ऐका, आम्हाला आश्रमामध्ये आम्ही गेलो आणि जर पंक्तीला पाणी जर नसेल तर कोणत्या साधकाला असं वाटत नाही की नाही बाबा ही सेवा आम्ही केलं पाहिजे. जिथं कमी मी तिथं, असा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे तो भाव साधकाच्या ठिकाणी पाहिजे. म्हणून ऐका, जिथं ब्राह्मण पंक्ती व्हायच्या त्या ठिकाणी हा त्रिभुवनाचा मालक पत्रवळ्या उचलत होता नाथांच्या इथे. विचार करा, अरे ज्याच्या चरणामधनं भागीरथी निर्माण झाली, प्रवाहित झाली ज्या देवाच्या, तो देव आता गोदावरीचं पाणी आणून नाथ महाराजांच्या पूजेला देत होता. जी लक्ष्मी भगवंताचं पाय चेपत असणारी, ऐका, ज्या देवाचं लक्ष्मी पाय दाबते तो देव आता गिरजाबाईंचे पाय दाबत होता. एवढंच नाही, सूर्य सुद्धा ज्याच्यामुळं प्रकाशित होतो, ऐका, ज्या देवामुळं सूर्य सुद्धा प्रकाशित होतो तो देव नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये समया पेटवत होता, वाद सारत होता. एवढंच नाही तर त्या ठिकाणी त्या भगवंताचं वर्णन करताना शेषही मनवला, वेद सुद्धा त्या ठिकाणी थांबला गेला. ऐका, आता तोच देव नाथांचं गुणन वर्णन करण्यामध्ये पूर्ण रात्र त्या ठिकाणी जागत होता. विचार करा, त्या देवाने नाथ महाराजांच्या इथे एवढी सेवा करावी, ज्या नाथ महाराजांच्या इथं
जनार्दन स्वामींची पुण्यतिथी व्हायची, जवळजवळ 25 ते 35 वर्ष ती दिव्य परंपरा नाथांच्या वाड्यामध्ये नाथ महाराज साजरी करायचे. त्यावेळेला हजारो ब्राह्मणांच्या पंक्ती उठायच्या, पण पाण्याने भरलेली नाथांच्या वाड्यामध्ये जी पाण्याने भरलेली भांडी आता ती तुपानी भरत होती. ऐका, कोण भरत होतं ते तूप. आणि म्हणून ऐका, एक लक्षात घ्या, नाथांच्या इथं देव राबला, नाथांच्या बरोबर असणार. आणि ऐका बरं का, आता याच्यातलं फार महत्वाचं आहे, मी दुपारी सांगितलं, नाथ महाराजांनी जर एवढी रचना केली, एवढी विद्वत्ता होती, फार मोठा अधिकार नाथ महाराजांचा होता, मग देव त्यांच्या इथं राबतोय हे नाथांना कळालं कसं नाही? सगळ्या साधकांनी नीट ऐका, बाबांच्या इथं आश्रमामध्ये सुद्धा सगळ्या देवता येतात, सगळ्या सिद्धी राबतायत निमित्तापणे. म्हणून आविर्भाव फार मोठा आणू नका, आणि कोण आलं न आलं म्हणून ते कार्य राहणार असंही नाही. म्हणून सख्यत्व हे सगळ्यात महत्वाचं आहे. सख्यत्व हे असल्याच्या नंतर बाकी तो साधक म्हणतो की नाही, माझा अधिकार आहे, मी ती सेवा करणार, मी बाबांच्या अत्यंत जवळच आहे, बाबा माझा प्रत्येक वेळेला लाड करतायत. सख्य रस हा सगळ्यात महत्वाचा. ऐका आता पुढे काय झालं ते. आणि ज्या वेळेला तो ब्राह्मण नाथ महाराजांना म्हटला की नाथ बाबा मला देवाचं दर्शन घडवा, त्यावेळेला बाकी नाथ म्हटले की अरे देवाचं दर्शन कुठं नाहीये, प्रत्येक चराचरामध्ये भरून उरलेलं आहे. म्हणले ते ब्रह्मज्ञान तुमच्याकडेच राहू द्या, ते प्रवचन ऐकायला मी आलो नाही, ब्राह्मण काय म्हटलं ते ऐका, तो श्रीखंड्या कुठे तुमचा, असं म्हटल्या बरोबर नाथ महाराज त्यावेळेला थक्क झाले. आणि मग अशा वेळेला नाथ महाराजांनी विचारलं, श्रीखंड्या? हो म्हटले, मी द्वारकेवरून आलेलो आहे, द्वारकेमध्ये मी अनुष्ठान केलं आणि मला देवांनी संकेत केला की मी द्वारकेमध्ये नाहीये, मी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराज म्हणून त्यांच्या वाड्यामध्ये मी त्यांची सेवा करण्यासाठी गुंतलेलो आहे, आणि श्रीखंड्या नावाने मी तिथं सेवा करतोय, मला त्याचं दर्शन हवंय. असं म्हटल्या बरोबर नाथांच्या डोळ्यामधनं अश्रुधारा वाहू लागल्या. हा ब्राह्मण जे बोलत होता, गिरजाबाई माग ऐकत होत्या. गिरजाबाई धावत आल्या, आणि मग त्या वेळेला नाथ महाराज म्हणू लागले की देव, तो श्रीखंड म्हणजे देव आहे. हो, प्रत्यक्षात श्रीकृष्ण द्वारकेचा आहे. आणि ज्या वेळेला ते सगळं आठवलं, नाथ महाराज रडू लागले आणि म्हणू लागले, अरे अरे म्हटले की मी काय काय काम करून घेतलं देवाकडनं. पाणी भरायला लावली, घरातली कपडे धुतली, झाडून लुटून काढलं, पूजेला सगळं हे केलं, पंक्ती वाढली. अरे एवढंच नाही तर त्यांनी त्या पंक्ती उठल्याच्या नंतर ती पानं सुद्धा त्यांनी उचलून टाकली. हे काय मी केलं. पण एक लक्षात घ्या, देवानी देवपण हे नाथ महाराजांच्या पासून लपवलं, एक मायेचा पडदा पातळ त्या ठिकाणी ठेवला. का तर जर मी देव हे नाथांना कळालं तर नाथ महाराज माझी सेवा ही करून घेणार नाही. किती सख्यत्व होतं लक्षात घ्या. देवाने किती प्रेम केलं नाथ महाराजांवरती. नाथ महाराज रडू लागले, देवा हे माझ्याकडनं काय झालं. गिरजाबाई सुद्धा रडू लागल्या. गिरजाबाई म्हटल्या की मी त्याला लुगडी धुवायला पाठवलं, माझं खरकटच सगळं त्यांनी काढलं, उद्दिष्ट त्यांनी खाल्लं, आणि दोघेही त्या ठिकाणी विलाप करू लागली. दोघांना एवढं दुःख झालं, एवढे रडू लागली. आणि मग त्यावेळेला नाथांचा भाव बघा, आम्ही करो निया सेवा, देवा आम्ही तुझी सेवा करायची तर तूच माझ्या इथं सेवा केली. वाढविले मज नाव
अरे तू माझ्या इथं सेवा केली ही हा हा म्हणता पैठणमध्ये आता बातमी पसरली आणि सगळी लोक माझं दर्शन घ्यायला यायला लागली. का? तर नाथांच्या इथं देव राबला, नाथांची सेवा देवाने केली आणि नाथांचा अधिकार खऱ्या अर्थानं देवा तू वाढवलास आणि म्हणून वाढविले माझं नाव तू या ठिकाणी मोठं केलंस. ऐसा कृपाळू तू उदार पांडुरंगा तू निर्धार. पण नाथ महाराज काय शेवटी म्हणतात बरं का, उतराई नो हे देखा. याच्यात मी उतराई देवा कसं होऊ रे, म्हणे जनार्दनी का. देवा याच्यात मी उतराई कसं होऊ. एवढं सख्यत्व नाथ महाराजांचं आणि देवाचं या ठिकाणी. म्हणून सख्य रस हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून ऐका, सख्य रस हा ज्या साधकाच्या ठिकाणी तर देव सुद्धा त्याच्या सेवेला धावतो. लक्षात घ्या, सख्य भक्ती ही ज्या साधकाच्या ठिकाणी देव सगळी कामं बाजूला ठेवून त्याच्या अडचणीच्या वेळेला त्या साधकाच्या मागे उभा राहतो. आणि म्हणून आजची वेळ संपली. उद्याच्या भागामध्ये वात्सल्य रस आणि शृंगार रस हे दोन रस आहेत. अत्यंत सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. वात्सल्य रस आणि शृंगार रस त्याच्यावरती सुद्धा फार श्रवण करण्यासारखं आहे. आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. 3 मिनिटं जास्त झाली म्हणून आजच्या भागामध्ये या ठिकाणी इथंच आपण साख्य रस इथे थांबूया. आणि म्हणून वात्सल्य रस आणि शृंगार रस, लाल रंग आणि श्याम वर्ण या दोन रंगांचा आपण, या दोन रसाचा आपण पुढच्या भागामध्ये चिंतन करूया. श्री सद्गुरु साधुबाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. चला एक 2-3 मिनिटं का होईना थोडस नामस्मरण करूया.